श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 37 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. इफ 7 kg ओनियन कॉस्ट ₹140, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन. आता तुम्ही इथं बघितलं तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो डायरेक्ट प्रोपोर्शनवरती आहे आणि नेक्स्ट प्रॅक्टिस सेट असेल तो 38 आहे, तो इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहे. आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ, म्हणजे आपल्याला हे सॉल्व्ह करायला काय सोपं जाईल. तर इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बघा. 7 kg ओनियनची कॉस्ट, म्हणजे 7 kg ओनियनची कॉस्ट किती आहे तर ₹140 आहे, राईट. आता हे जर आपण ओनियन म्हणजे जर वाढवले 8 kg जर केले तर कॉस्ट ही काय नक्कीच वाढत जाणार आहे, राईट. आणि हे जर कमी त्याऐवजी आपण 6 kg घेतली तर ही कॉस्ट ही काय कमी होणार आहे. जर असं असेल, जर एक जे म्हणजे दिलेलं आहे प्रमाण त्याच्यापेक्षा दुसरं प्रोपोर्शन ही वाढत असेल तर त्यावेळी काय होतं तर ते डायरेक्ट प्रोपोर्शन होतं. ओके, प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण. जर एक जर नंबर इथं जर kg ओनियन वाढत असेल तर त्याची रुपीज ही वाढत जाणार आहे. कमी जर होत असणार आहे ओनियन तर त्याची कॉस्ट ही कमी होणार आहे. त्यावेळी काय असतं तर ते एक्झाम्पल असतं ते डायरेक्ट प्रोपोर्शन असतं. ओके, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट प्रोपोर्शनचं आहे. आता ह्यामध्ये बघा, आता 7 kg ओनियन कॉस्ट ₹140 दिलेले. 7 kg ओनियनची कॉस्ट आहे ₹140. हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन. आता इथं आपल्याला विचारलेलं आहे 12 kg ओनियनची कॉस्ट किती असेल. ओके, फर्स्ट आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपण काय एक्स कन्सिडर करू, एक्स मानून घेऊ. म्हणजेच काय, लेट अस सपोज द कॉस्ट ऑफ 12 kg ची विचारलेली आहे, राईट. 12 kg ओनियन इज एक्स मानू आपण त्याला, एक्स रुपीज. ओके, आणि आपण हे बघितलेलं आहे तर हे कशाचे एक्झाम्पल आहे तर डायरेक्ट प्रोपोर्शनचं आहे, राईट. दिस आपल्याला हे काय लिहून घ्यायचं आहे. दिस एक्झाम्पल इज ए डायरेक्ट प्रोपोर्शन. ओके, आता बघा 7 kg ओनियनची कॉस्ट ₹140 आहे. हे आपल्याला आता प्रोपोर्शनमध्ये लिहायचं आहे. 7 kg ओनियनची कॉस्ट ₹140 आहे, इज इक्वल टू आता 12 kg ची आपल्याला काय काढायची आहे. 12 आणि म्हणजे रुपीज आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. ओके, हे आता आपण काय प्रोपोर्शनमध्ये लिहिलेलं आहे. आता आपल्याला हे काय सॉल्व्ह करायचं आहे ओनली. आता बघा, ह्या असं ज्यावेळी असतं त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, राईट. म्हणजेच काय होणार आहे 7 × x 7x होणार आहे, राईट. आणि 140 × 12 म्हणजे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजेच काय असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, राईट. देअरफॉर आता तुम्ही बघितलं तर हे 7 मल्टिप्लायमध्ये आहे, आपल्याला ह्या साईडला आणायचं आहे आणि एक्स फक्त एका साईडला ठेवायचं आहे का तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. ओके, म्हणजेच 140 × 12 ह्या साईडला येताना हे मल्टिप्लिकेशनचं काय होणार आहे तर डिव्हिजनमध्ये होणार आहे, राईट. म्हणजेच काय होणार आहे 7 1 7 म्हणजे आपल्याला आता काय डिव्हिजन आपण करूया. इथं काय होणार आहे 7 1 7 7 2 14 7 0 0. म्हणजे जेवढं आपल्या सोप्या पद्धतीने आहे सॉल्व्ह करता येईल तेवढं सोप्या पद्धतीने आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे. ओके, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 20 × 12. म्हणजेच काय तर 12 2 24, 12 0 0 आणि 12 2 24, राईट. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 240 आणि आपल्याला हे एक्स आहे ते आपण काय कन्सिडर केलं होतं तर 12 kg ओनियनची कॉस्ट आहे ती, राईट. म्हणजे फायनली आन्सर काय येणार आहे द कॉस्ट ऑफ 12 kg ओनियन इज ₹240. ओके, आता नेक्स्ट बघूया.
Question number 2. If 600 rupees buy 15 bunches of feed, how many will 1280 rupees buy? इथं आपल्याला विचारलेलं आहे, जर 600 रुपीजनं 15 बंचेस ऑफ फीडच्या 15 बंचेस खरेदी करू शकत असेल तर 1080 रुपीजनं किती बंचेस ऑफ फीड आपण खरेदी करू शकेल. ओके, आता तुम्ही हे बघितलं तर हे डायरेक्ट प्रोपोर्शनचं एक्झाम्पल आहे. का तर इथं बघा, आता 600 रुपीजनं 15 बंचेस आपण खरेदी करू शकतो. ओके, मग 1080 रुपीजनं किती करू शकतो ते विचारलेलं आहे. इथं व्हॅल्यू वाढलेली आहे, राईट, त्यामुळं म्हणजे इथं रुपीज वाढलेले आहेत, त्यामुळं इथंही काय होणार आहे, बंचेस वाढणार आहेत, राईट. का तर जास्त रुपीजनं जास्तच बंचेस खरेदी केली जाऊ शकतात. ओके, म्हणजेच हे काय डायरेक्ट प्रोपोर्शनचं एक्झाम्पल आहे, ते आपण काय फर्स्ट लिहून घेऊया. ओके, this example is direct proportion. ओके, नंतर आपल्याला जे म्हणजे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ते आपण काय एक्स मानू. इथं आपल्याला सांगितलेलं आहे 1080 रुपीजनं आपण किती बंचेस ऑफ फीड काय आहे खरेदी करू शकतो ते विचारलेलं आहे. म्हणजेच काय, लेट अस सपोज 1280 rupees by is x bunches of feed. आपण त्याला काय x कन्सिडर करू. देअरफोर आता हे काय प्रोपोर्शन मध्ये आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे 600 रुपीजना आपण 15 बंचेस ऑफ फीड काय खरेदी करू शकतो. इज इक्वल टू, तर 1280 रुपीजनं किती खरेदी करू शकेल, म्हणजेच काय एक्स. ओके, आणि आता आपल्याला काय हे सॉल्व करायचं आहे. ओके, आता आपल्याला बघा इथं काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. म्हणजेच काय 600 इंटू एक्स इज इक्वल टू 1280 इंटू 15, राईट. देअरफोर एक्स इज इक्वल टू, हा जो नंबर आहे तो आपण ह्या साईडला घेऊ, इंटू 15 अपॉन म्हणजे मल्टिप्लाय मध्ये आहे, ह्या साईडला गेलं की काय ते डिव्हिजनला होतं, राईट. 600. आणि आता आपल्याला काय हे सॉल्व करायचं आहे. आता हे नंबर्स असतात ते न्यूमॅरेटरला असतात, हा नंबर आहे तो डिनॉमिनेटरला, त्यामुळे इथं 1 0 हे 1 0 आपण काय फर्स्ट कॅन्सल करूया. ओके, आणि बघा आता कोणत्या सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येतं. तर 15 1 जा 15, 15 4 जा 60 होणार आहे, राईट. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 128 अपॉन 4. आणि आता 4 काय डायरेक्ट भाग जातो. 4 1 जा 4, 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8, राईट. म्हणजेच देअरफोर एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे 32. आणि हे 32 काय मांडलेलं आहे आपण 1280 रुपीजनं आपण किती बंचेस ऑफ फीड खरेदी करू शकतो ते आहे, राईट. म्हणजेच 1280 रुपीज बाय किती 32 बंचेस ऑफ फीड, राईट. आता नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 बघा. फॉर 9 cows 13 kg 500 gram of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows? आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे 9 cows ना, 9 गायींना किती 13 kg 500 ग्रॅम हे काय फूड सप्लिमेंट एव्हरी डे रोज गरज असते त्याची. ओके, आणि आपल्याला सांगितलेलं इन द सेम प्रोपोर्शन, सेम ह्याच प्रोपोर्शनमध्ये 12 kg गायींना किती फूड सप्लिमेंट लागणार आहे ते विचारलेलं आहे. आता तुम्ही बघितलेलं आहे 9 काउजना एवढे फूड सप्लिमेंट लागते, राईट. आता ही तर काउची संख्या वाढली गेलेली आहे, राईट. त्यामुळे त्यांचं फूडही वाढणार ना, जास्त लागणार ना, राईट. त्यामुळं क्वांटिटी वाढली गेली दोन्हीही, त्यामुळं काय इथं डायरेक्ट प्रोपोर्शन आलेलं आहे. ओके, फर्स्ट आपण काय ते लिहून घेऊया. म्हणजेच काय, this is a example
ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. ओके, डायरेक्ट प्रपोर्शन. आणि आपल्याला जे म्हणजे क्वांटिटी काढायची आहे ते आपण काय एक्स मानूया. 12 काउजना किती हे लागणार आहे, फूड सप्लिमेंट लागणार आहे ते आपण एक्स मानूया. म्हणजेच लेट 12 cows need x kg of food supplement. राईट. आणि बघा आता आपल्याला हे काय प्रोपोर्शन मध्ये लिहायचं आहे. ओके, 9 cows ना देअरफॉर 9/13 kg 500 ग्रॅम म्हणजेच काय येते तर 13.5. ओके, इज इक्वल टू आता 12 cows ना, राईट, ते आपण काय एक्स कन्सिडर केलेलं आहे त्यामुळे इथं एक्स येणार आहे. देअरफॉर आता आपल्याला हे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे 9 × x इज इक्वल टू 12 × 13.5. देअरफॉर x इज इक्वल टू 12 × 13.5 अपॉन, आता हे मल्टिप्लायला आहे, इकडे गेलं की ते डिव्हिजनला होणार आहे. राईट. आता हे आपण काय सॉल्व्ह करूया. बघा आता आपण कितीनं भाग घालवू शकतो ह्याला. फर्स्ट आपण 3 न घालूया. राईट. 3 3 9, 3 4 12. Therefore, x is equal to 4 × 13.5 upon 3. आता आपण बघा कितीनं घालवू शकतो, 3 न घालवू शकतो, ह्या नंबरला घालवू शकतो. 3 1 3, 3 4 12. नंतर 1 राहणार आहे, नेक्स्टचा नंबर 5, त्यामध्ये पॉईंट आलेला आहे, आणि 3 5 15. राईट. यामध्ये इथं काय पॉईंट आलेला आहे. म्हणजेच x इज इक्वल टू 4 × 4.5. आता आपण हे काय सॉल्व्ह करून घेऊया. हा पॉईंट आहे तो आपण नंतर घालू. ओके. 4 5 20, 4 4 16, +2 केलं किती येईल, येते तर 18 येते. म्हणजेच x इज इक्वल टू, आणि हा पॉईंट आहे तो म्हणजे पॉईंट नंतर एक नंबर तसंच आपल्याला इथंही द्यायचं असतं, त्यामुळे 18.0. म्हणजेच फक्त आन्सर काय येणार आहे, इथं 18 येणार आहे. राईट. म्हणजेच काय तर 12 काउजना किती तर 18 kg फूड सप्लिमेंटची गरज आहे. ओके. म्हणजेच फायनली आन्सर काय आलेला आहे, देअरफॉर 12 cows required 18 kg food supplement. राईट. आता नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4. The cost of 12 quintals of soybean is 36,000 rupees. How much will 8 quintals cost? आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे 12 क्विंटल सोयाबीनची कॉस्ट आहे ती 36,000 रुपीज आहे. ओके. तर आपल्याला विचारलेलं आहे 8 क्विंटलची कॉस्ट, सोयाबीनची कॉस्ट किती असणार आहे ते. ओके. आता तुम्ही इथं बघितलं तर आधीचे 3 जे क्वेश्चन्स आहेत ते काय क्वांटिटी वाढत गेलेली होती. ओके. आता ही तर क्वांटिटी कमी झालेली आहे. म्हणजे इथं 12 क्विंटलची सोयाबीनची कॉस्ट विचारलेली आहे. आता इथं क्वांटिटी बघा तुम्ही कमी केली, इथं 8 क्विंटलची कॉस्ट आपल्याला विचारलेली आहे. राईट. त्यामुळे इथं म्हणजे सोयाबीन क्विंटल कमी झालं त्यामुळे रुपीजही कमी होणार आहे. राईट. म्हणजे कमी सोयाबीन खरेदी केलं तर कमीच रुपीज द्यावे लागणार आहेत. ओके. त्यामुळे हे काय झालं, डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे जिथं क्वांटिटी दोन्ही वाढत जातात, ओके, किंवा क्वांटिटी कमी होत जातात त्यावेळी काय येतं तर डायरेक्ट प्रपोर्शन येतं. राईट. म्हणजे हे काय आलेलं आहे तर डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आलेलं आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट लिहायचं आहे दिस इज ए एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. आणि आपल्याला फर्स्ट जे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे ते एक्स मानायचं आहे. 8 क्विंटल कॉस्ट आहे ते आपण काय एक्स मानू. म्हणजेच काय लेट द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल
सोयाबीन इज किती x रुपीज. ओके, x रुपीज आपण काय केलेलं आहे मांडलेलं आहे. मग आपल्याला हे प्रपोर्शनमध्ये फर्स्ट लिहायचं आहे. 12 क्विंटल त्याचं किती रुपीज आहे तर 36,000 राईट इज इक्वल टू आता 8 क्विंटल त्याचं आपण किती x मांडलेलं आहे. देअरफॉर आता काय आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच 12 इंटू x इज इक्वल टू 8 इंटू 36000. ओके, नंतर x इज इक्वल टू 8 इंटू 36000 हे मल्टिप्लायला आहे. या साईडला आपल्याला घेतलं की काय होणार आहे ते डिव्हिजनमध्ये जाणार आहे. ओके, आणि आता आपण काय हे सॉल्व करूया. बघा आता आपण डायरेक्ट सॉल्व करू शकतो. खूप सोपं आहे राईट. 12 1 ज 12 12 3 ज 36 होतं आणि हे काय 12 0 ज 0 हा 12 0 ज 0 12 0 ज 0. म्हणजे आपल्याला जेवढं सोप्या पद्धतीनं सॉल्व करता येईल तेवढं काय करायचं आहे आपल्याला. म्हणजेच काय आलं x इज इक्वल टू 8 इंटू 3000. देअरफॉर x इज इक्वल टू बघा आता 8 ना आपण काय म्हणजे मल्टिप्लाय करूया. 8 0 ज 0 येणार आहे. 8 0 ज 0 8 0 ज 0 आणि 8 3 ज 24. ओके, म्हणजेच काय आलं 24,000. म्हणजेच 8 क्विंटल सोयाबीनसाठी कॉस्ट किती लागणार आहे तर 24,000 राईट. देअरफॉर काय आता आन्सर येणार आहे बघा. द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज किती 24,000 रुपीज राईट. म्हणजे हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. 2 mobiles cost 16,000 rupees. How much money will be required to buy 13 such mobile? इथं आपल्याला सांगलेलं आहे 2 मोबाईलची कॉस्ट आहे ते 16,000 रुपीज आहे. ओके, आणि मग आपल्याला विचारलेलं आहे 13 मोबाईलची म्हणजे मोबाईलसाठी किती पैशांची गरज आहे ते विचारलेलं आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही बघितलं तर 2 मोबाईलची कॉस्ट 16,000 आहे. मग 13 मोबाईलसाठी म्हणजे क्वांटिटी तर मोबाईलची वाढली गेली राईट. त्यामुळे रुपीजही वाढले जाणार आहेत राईट ना. त्यामुळे पैसेही जास्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळे हे काय आलं तर डायरेक्ट प्रपोर्शन आलं. दोन्ही क्वांटिटी वाढल्या गेल्या त्यामुळे काय आलं डायरेक्ट प्रपोर्शनचं हे एक्झाम्पल आलं. म्हणजेच काय दिस इज ए एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. ओके, आणि आपल्याला जे काय फाइंड आउट करायचं आहे ते आपण x मानू. म्हणजे 13 मोबाईलची कॉस्ट हे आपण x कन्सिडर करू. ओके, लेट द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल इज x रुपीज. ओके, x आपण काय कन्सिडर केली. देअरफॉर आता हे आपण काय प्रपोर्शनमध्ये लिहूया. 2 मोबाईलची राईट. 2 मोबाईलची कॉस्ट आहे 16,000 रुपीज इज इक्वल टू 13 मोबाईलची आपल्याला विचारलेली आहे ते आपण काय x कन्सिडर केलेली आहे. त्यामुळे प्रपोर्शनमध्ये आपल्याला असं लिहायचं असतं. ओके, नंतरची स्टेप काय आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. देअरफॉर त्यामुळे काय येणार आहे 2 इंटू x इज इक्वल टू 13 इंटू 16,000 राईट. Therefore, x is equal to 13 into 16,000 upon 2. म्हणजे हे मल्टिप्लायला आहे. ह्या साईडला आपल्याला आणायचं असतं का तर x ची व्हॅल्यू काढायची त्यामुळे ते डिव्हिजनला जाणार आहे. ओके, नंतर आपण बघा 2 न डायरेक्ट डिवाइड करू शकतो. आता 2 1 ज 2 2 8 ज 16 आणि 2 0 ज 0 2 0 ज 0 2 0 ज 0. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू आता 13 8 किती होते तर 104 होते राईट. 13 8 104 होते आणि नंतरचे 3 0 1 2 3. ओके, म्हणजे 13 मोबाईलची कॉस्ट किती असणार आहे सांगा आता 1,04,000 रुपीज राईट. म्हणजेच आपल्याला काय
आन्सर येणार आहे देअरफोर द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल इज 1,04,000 रुपीज. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स बघा, आपला अशा पद्धतीने काय झालेलं आहे, तर हा प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व्ह झाला आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.